के स्टाईल के स्टाईल दिसतया शोभून बाबासाहेबांच्या पोटून दिसतया शोभून बाबासाहेबांच्या भीमगीते व संगीत गायन करत तर सगळीकडेच भीम जन्मोत्सव साजरा केला जातो। पण अशा पद्धतीने साजरा झालेला जयंती उत्सवातील उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आणि स्तुत्य उपक्रम आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत रेल्वेच्या पीओएस शाखेतर्फे भीम जयंती उत्सव साजरा करण्यात आला। भुसावळ शहरात ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ अतिरिक्त मंडळाच्या विद्युत इंजिन कारखाना पीओएस शाखेतर्फे शाखा अध्यक्ष शांताराम जाधव यांच्या नेतृत्वात 131व्या भीम जयंती उत्सव समितीतर्फे 3 दिवसीय भीम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून या सोहळ्याअंतर्गत उपक्रमामध्ये एक स्तुत्य आणि आगळावेगळा उपक्रम राबवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह थोर महापुरुषांच्या जीवनचरित्रावरती आधारित प्रश्नावली तयार करून जनरल नॉलेज बेस सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या अंगी ते रुजावेत आणि या आदर्श विचारांचा वारसा या पिढीने जपावा या उद्देशाने SC/ST संघटनेच्या अतिरिक्त मंडळ पीओएस शाखेतर्फे भीम जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून या सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन परीक्षा घेण्यात आली आणि या स्पर्धेचे यश म्हणजे 100हून अधिक रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी या उपक्रमामध्ये आपला यशस्वी सहभाग नोंदविला। भुसावळ शहरामध्ये प्रथमच अशा पद्धतीने रेल्वे विभागामध्ये अशी अनोखी भीम जयंती साजरा करण्यात आल्याने हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत शहर परिसरामध्ये कौतुकास पात्र ठरला। पूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। परंतु विद्युत इंजिन कारखाना भुसावळ SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या माध्यमाने जो आम्ही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो वैचारिकरित्या राबवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत आणि बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते वाचण्याची आणि लोकांपर्यंत जनमानसापर्यंत पोहोचण्याची लोकांमध्ये एक ओढ निर्माण झाली पाहिजे, त्या उद्देशाने आम्ही आजचा हा जो उपक्रम राबवलेला आहे की हा 100 मार्काचा पेपर आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आम्ही सर्व प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नाच्या माध्यमानं आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि मला वाटतं की फार चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला। जवळजवळ 100 कर्मचाऱ्यांनी हे जे प्रतियोगिता होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारलेली, त्याच्यामध्ये वैचारिकरित्या 100 कर्मचाऱ्यांनी भाग घेणं, मग त्या SC असोत, ST असोत, OBC समाजाचे असोत, सवर्ण असोत, प्रत्येक समाजाच्या लोकांनी, प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्यांनी या प्रतियोगितेमध्ये हिस्सा घेतलेला आहे आणि हा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। 131व्या जयंतीनिमित्त विद्युत इंजिन कारखाना भुसावळ यांच्यामार्फत सालाबादप्रमाणे याही वर्षी 131व्या जयंतीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये पहिली जी कडी आहे जनरल नॉलेज प्रतियोगिता म्हणून एक कॉम्पिटिशन भरवण्यात आलं आहे कर्मचाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या परिवाराकरिता। तर कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिवारामध्ये आपले जे महापुरुष आहेत ज्यांनी हा समाज घडवण्याचा आणि देश घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या देशाला घडवणाऱ्या महापुरुषांबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवारांना माहिती मिळो त्या उद्देशाने ही जनरल नॉलेज प्रतियोगिता भरवण्यात आली। त्याचबरोबर वाचनाची आवड यांच्यामध्ये निर्माण व्हावी त्याकरिता या जनरल नॉलेज प्रतियोगिता परीक्षेचा उद्देश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती एक अभिवादन आदरांजली म्हणून या जयंतीनिमित्त असा 3 दिवसीय कार्यक्रम सार्वजनिक जयंती उत्सव मार्फत ठेवण्यात आलेला आहे। विद्यार्थी म्हणून आयुष्य हा माणसाचा पूर्ण जात असतो, तर आज ह्या एम्प्लॉईंनी आम्हाला हे कळून दिलेलं आहे कारण की त्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। 100 विद्यार्थी म्हणजे एम्प्लॉईंनी तो याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि हा कर्मचारी हा विद्यार्थी आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून येतं। तरी आम्ही असोसिएशनला या कार्यक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद देतो कारण की असे कार्यक्रम भुसावळमध्ये होत राहावे अशी सर्वांना विनंती करतो। यावर्षी आपण जास्तीत जास्त प्रश्नावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जेवढे समाजसुधारक आहेत आणि त्यांनी समाजासाठी स्वतःचा वेळ दिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती पूर्णतः लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण
त्यांच्याबद्दल प्रश्नांची प्रश्नावली तयार केलेली आहे आणि भुसावळमध्ये पहिल्यांदाच एवढी स्पर्धा आपण आयोजन केली आहे. पुढे चालून भुसावळ तालुक्यामध्ये सुद्धा अशी प्रश्नावली बनवून लोकांमध्ये समाजसुधारकांबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती 100% पोहोचायला पाहिजे. जेवढी आमचे समाजसुधारक आणि जसे नेते होऊन गेलेत त्यांना आम्ही पुजतोय, कारण त्यांनी बरेचसे कार्य केले आमच्यासाठी. तर त्यांची जी विचार आहे, त्यांची जी विचारधारा आहे ती जनमानसात फैलली पाहिजे, रुजली पाहिजे. म्हणून हा स्पर्धेचा कार्यक्रम घेण्यात येतो, दरवर्षी घेण्यात येतो जयंतीनिमित्त. तर यावर्षी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे या कार्यक्रमाला आणि आम्ही ही स्पर्धा अजून चांगल्या प्रकारे कशी करता येईल दरवर्षी त्याचा प्रयत्न करत असतो. काय शिकायला मिळेल, काय शिकायचं बाकी महापुरुषांबद्दल? तसं शिकायला तर खूप मिळालं आम्हाला. जसं रोजचा वेळ आम्ही ड्युटी संपल्यानंतर जनरली टी व्ही बघणं, इतर रिकाम्या ॲक्टिव्हिटीज करण्यापेक्षा आम्ही आता अभ्यासाकडे वळलो समजा ह्या पेपरमुळे. काय शिकण्याचं बाकी आपलं वाटतं? तुम्हाला पेपर कसा होता, किती मार्कांचा होता? आणि पेपर तर 100 मार्कचा होता. कोणकोणते प्रश्न याच्यामध्ये आणि होते? भरपूर महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रश्न विचारले गेलेले आहे आणि GK विचारले की जे प्रश्न आम्हाला आले नाही तर आम्ही आता असा विचार केला की घरी गेल्यावर आम्ही आता हाच अभ्यास करणार की जे आम्हाला आलेलं नाही, जेणेकरून आता आम्ही अभ्यासाला लागू ह्या निमित्ताने. नाच गाने तो सभी जगह होते हैं, लेकिन इस तरह का स्पर्धा जो ELW भुसावल SC/ST एसोसिएशन के द्वारा की गई है, ये मुझे बहुत प्रेरित करता है और आगे बढ़ने की उम्मीद, जिस तरह से हम लोग RRB के एग्ज़ाम देते हैं उसी तरह से यहाँ भी उस तरह से क्वेश्चन और आंसर आता है और इससे हमें ज्ञात होता है कि आगे बढ़ने की उम्मीद एक तरह से किस तरह का ये क्वेश्चन आता है. उस क्वेश्चन देख करके हमें भी बहुत पूर्ण रूप से मतलब कि मैं सहमत हूँ कि इस तरह से हमेशा प्रतियोगिता होनी चाहिए और सभी के सहभागी होनी चाहिए. जो आपको क्वेश्चन वहाँ पे दिए गए थे, मुझे उस क्वेश्चन से ये ज्ञात मिला कि अगर मैं इस तरह का क्वेश्चन को सॉल्व करता हूँ तो मुझे बहुत तरह का क्वेश्चन है उसमें, जैसे GK है, हिस्ट्री है, सिविक्स है, नागरिक है, मतलब सभी तरह का क्वेश्चन है. तो उस क्वेश्चन देने से मुझे ये पूर्ण लगता है कि मैं इसमें बहुत सहमत हूँ और इस तरह का स्पर्धा होनी चाहिए. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला म्हणावं की विधाता म्हणावं, तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं, हे तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. लेकरू हातात झाडलं डोई वर्षणाची पाठी, कपडानं लत्तर खायाला भत्ता फजित होती माय होती. HK style, HK style. हे नान दिसतया शोभून बाबासाहेब
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं हे तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं माझ्या भीमराया स्टाईल स्टाईल हे नानं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या पोटून हे नानं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या चौदा एप्रिल दिन भाग्याचा 14 एप्रिल दिन भाग्याचा जन्माला दिनांचा माझी अहो जन्माला दिनांचा माझी DJ God Sanjay. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं हे तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं स्टाईल स्टाईल हे नानं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या पोटून हे नानं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या काठ्याचं लेकरू हातात झाडणार डोई वर्षणाची पाटी कपडा न लत्ता रखायाला भत्ता फजित दिवस मारुती माझ्या भीमराया वेलकम टू भीम जयंती सगळ्यांना माझा जय भीम. मी फक्त माझ्या भीमाला मानतो राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला वो बात करो पैदा
अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. राजेशाही सुटा फुटा तू रोजच राही. राजेशाही सुटा फुटा तू रोजच राही. जगात गाजा बाजा, ज्याचा जगात गाजा बाजा. दिलाय दणका एकच भारी, दिलाय दणका एकच भारी. वनवाद्याच्या तोंडावर, गादीवाद्याच्या तोंडावर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. अरे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. पावन अवसर पर शास्त्रीय संगीत के आधार पर भारत में पहली बार सूफी भीम गीतों का अनोखा नजराना. स्वर सम्राज्ञी विनया एंड विजया जाधव सिस्टर की अनोखी पेशकश. जाधव सिस्टर लाइव इन कॉन्सर्ट. झुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया. शेर जा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया. रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया. शेर जा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया. साथ चलो, साथ है बुद्ध की राहें, डट के चलो मंजिलें खोले बाहें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.